एक जणांना घेऊन देऊ का कॅमेरा? सुस्वागतम आपण सर्वांचा आमच्या नेहरू पटेल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज चित्तळबांध या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. वेलकम. माजी विद्यार्थी, माता पालक, त्याचप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षक, प्राध्यापक आपण सर्वांचं या ठिकाणी आमच्या विद्यालयामध्ये स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. इथं घ्या. इकडे
सप्रेम नमस्कार. मी आहे विनोद कुमार माने गुरुजी. आणि मी आज आलो आहे माझ्या जुन्या शाळेमध्ये, ज्या शाळेनं अनेक विद्यार्थी घडवले, ज्यामध्ये अनेक डॉक्टर, अनेक इंजिनियर, PSI, STI, MPSC, UPSC अशा अनेक क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी पारंगत झालेले आहेत. आणि या शाळेनं आज माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आमच्या या शाळेचं नाव आहे हरिहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध. आणि या शाळेचे प्राचार्य आहेत आदरणीय बांगरे सर. आणि मित्रांनो, आज आपण या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये आपण काही प्रश्न मी विचारणार आहे. या शाळेतून जे शिकलेले आहेत आणि शिक्षक या पदावर कार्यरत आहेत आमचे मित्र रुपेश कुमार रहांगडाले सर, आपण या मेळाव्याच्या प्रसंगी आपण या शाळेच्या आठवणी कशा पद्धतीने आपण व्यक्त कराल? सर्वप्रथम मी या शाळेत आमच्या माजी विद्यार्थ्यांना बोलवल्याबद्दल आदरणीय प्राचार्य महोदयांचे आभार मानतो आहे. 1 ऑक्टोबर 2025च्या महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयान्वये एक चांगली कल्पना मांडण्यात आली आणि त्या अंतर्गत विविध शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात येत आहे. या शाळेनं विविध क्षेत्रात आज जे कार्यरत आहेत असे विविध विद्यार्थी घडवण्याचं कार्य या शाळेनं केलेलं आहे. खऱ्या अर्थानं ही शाळा सर्वच क्षेत्रात विद्यार्थी घडवणारी, सर्वच क्षेत्राला स्पर्श करणारी शाळा आहे. खूप साऱ्या आठवणी आहेत. आज सर्व विद्यार्थी पुन्हा एकत्र आलोत. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. इतिहास विषय असो, राज्यशास्त्र असो, इंग्रजी असो, मराठी असो, इतिहास असो, सर्वच विषयात उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे शिक्षक या शाळेत उपलब्ध आहेत. असंख्य बाळपणीच्या आठवणी आमच्यासोबत आहेत. धन्यवाद सर. यानंतर मी येतो आहे आमचे मित्र जे राजकारणामध्ये कार्यरत आहेत. गोंदियामध्ये राजकारणामध्ये त्यांनी चांगलं जम बसवलेलं आहे असे आमचे मित्र तरुणे सर, आपण काय सांगाल? मला आज खूप दिवसानं इथं आपल्या पूर्वीच्या वेळची आठवण झाली. या माझा एकतर मूळ गाव आहे आणि गावची शाळा आहे. इथले सर्व शिक्षकांच्या संपर्कात मी नेहमी होतो आणि सर्वाकडून मला खूप काही शिकण्यासारखं मिळाले आहे. या शाळेच्या बाबतीत तर काय बोलायचं सर्वांना माहीतच आहे, कारण इथं 12वीपर्यंत मी शिक्षण घेतलं, त्यानंतर त्या वरचंही शिक्षण घेतलं. पण इथली जी क्वालिटी आहे, इथलं जे जडणघडण होती ती मला आयुष्यात नंतर ती पाहायला मिळाली नाही. त्या गोष्टीची प्रचिती मला वारंवार येत होती. आणि आज इथं आल्यावर माझा जो मन आहे पूर्ण एकदम भारावून गेला आहे. त्याच्यामुळे धन्यवाद सर. मी यानंतर येतो आहे आमचे मित्र आणि या शाळेमध्ये शिकून जे आता पोलीस पाटील पदावर कार्यरत आहेत आमचे मित्र चौधरी, आपला अभिप्राय व्यक्त करतील. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम माझा नमस्कार. मी ओमेश्वर चौधरी, हरिहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथील मी सन 1998च्या बॅचचा 12वी वर्गाचा विद्यार्थी आहे. आमची अशी एक संकल्पना होती की आमच्या ग्रुपनी की बाबा आपण आपला एक गेट टुगेदर माजी विद्यार्थ्यांचा घ्यावा, पण त्याला वेळ मिळत नव्हतं. पण जेव्हा शासनाचा दंडा येतो तर मग प्रत्येकांना वेळ मिळत असते. GR माध्यमातून शासनाचा दंडा म्हणावा चालेल की बाबा ह्या शाळेने आम्हाला माजी विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवलं आणि आपला एक माजी विद्यार्थी संघ तयार झाला. आणि माझ्या मित्रांनी त्या दिवस मला माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून माझ्यावरती धुरा सोपवली. आणि त्या धुरेला आपण साथ देत सर्व मित्रांसोबत आम्ही ह्या ग्रुपला समोर करून सरांचं एक मार्गदर्शन लाभलं, बांदे सरांचं, ओटी सरांचं, आणि यांच्या माध्यमातून या ग्रुपच्या माध्यमातून या कार्यक्रमाला आज उजेडा दिला. खूप चांगलं वाटत आहे, कारण की माझी शाळा सोडल्यानंतर 27 वर्षाच्या नंतर या मंचावरती येण्याचा एक योग मिळाला. हा योग कदाचित दुर्लभ योग म्हणावा लागेल, कारण की असा योग प्रत्येकाच्या नशिबात नसतात. प्रथमतः आमच्या नशिबी हा योग आलेला आहे. धन्यवाद. HBP शाळा चिरचाळबांध. धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी आपला अभिप्राय व्यक्त केलात. यानंतर मी येतो आहे आमच्या विद्यालयाचे प्राचार्य मान्य बांगरे सर यांच्याकडे. सरांनी आपलं या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा हा जो मेळावा होता, तर या मेळाव्याप्रसंगी आपलं काय म्हणणं आहे सर? नमस्कार सर्वांना. तर माजी विद्यार्थी मेळावा आमच्या मनात खूप दिवसची आमची इच्छा होती की या ठिकाणी माजी विद्यार्थी मेळाव्याचं आयोजन करावं अशी आमची इच्छा होतीच. पण ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही काही कारणास्तव. पण शासनाचं जसं परिपत्रक आलं तसंच मग आम्ही कामाला लागलो. आणि सर्वप्रथम मी शोभेलाल ठाकूर यांना फोन केला आणि सांगितलं, बाबा आपल्या शाळेत माजी विद्यार्थी संघाची स्थापना करायची आहे, तर कधी जमते, काय जमते, मग केव्हापासून? तर त्यांनी सांगितलं मग शनिवार दिवस आम्ही निवडला आणि शनिवार दिवशी काही 10-15
माजी विद्यार्थी आले आणि या माजी विद्यार्थी संघाची आम्ही स्थापना केली. आज त्याचं संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं. धन्यवाद सर. मी यानंतर येतो आहे ज्यांनी आम्हाला शिकवलं, ज्यांनी आम्हाला घडवलं आणि मराठी विषयाचे गाढे अभ्यासक असणारे प्राध्यापक तितीर मारे सर, आपलं अभिप्राय व्यक्त करा सर. आज दिनांक 28 डिसेंबर आज विद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा जो आयोजित केलेला होता, यामध्ये शासकीय नियमाअंतर्गत प्राचार्यांनी पायमल्ली केली आणि या मेळाव्याचं आयोजन माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही पार पाडलं. या ठिकाणी आज मी 31 वर्ष सेवा केली विद्यालयामध्ये. आज माझे सर्व विद्यार्थीगण शाळेमध्ये जे एकत्र आलेत हे बघून मला माझ्या 31 वर्षामध्ये मी जे शिक्षण दिलं त्या शिक्षणाची आज मला पोचपावती मिळाल्यासारखी वाटली. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचे चेहरे पाहून, त्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा, त्यांचे मनोरथ पाहून, त्यांची नवी उमेद पाहून मला असं वाटलं की माझ्या जीवनाचं एक सार्थक झालं की या जन्मामध्ये विद्यार्थ्यांचं प्रेम हे सर्वात मोठं प्रेम असतं. त्यामुळे मी खूप अत्याधिक आनंदित झालेलो आहे. एवढीच माझी आजच्या कार्यक्रमासंबंधी बोलणे. धन्यवाद सर. त्यानंतर मी येतो आहे आमचे आदरणीय शिक्षक श्री चौधरी सर, ज्यांनी आम्हाला शिकवलं, घडवलं. तर सर, आपण देखील या मेळाव्याच्या प्रसंगी आपण काय आपल्या भावना व्यक्त करा. सर्वांना माझा नमस्कार. मी ओटी चौधरी या हरिहरभाई पटेल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 1990ला रुजू झालो आणि 33 वर्ष सेवा या शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून मी केली. आणि त्यानंतर आज जो हा मेळावा घेण्यात आलेला आहे, तर या मेळाव्याची संकल्पना आमची पूर्वीच होती. आणि मी जेव्हा या शाळेला 2021मध्ये प्राचार्य पदावर आलो त्यावेळेससुद्धा आम्ही आमच्या सहकाऱ्यांसोबत ही कल्पना आम्ही लक्षात आणली आणि आम्ही अशा आपल्या माजी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गॅदरिंगमध्ये कार्यक्रम घ्यावा अशी आमची खूप प्रबळ इच्छा होती. परंतु त्यावेळी माझं दुर्भाग्य म्हणा की मी त्या कोरोना काळामध्ये मी या प्राचार्यपदाचा पदभार सांभाळला आणि ते स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो नाही. आणि आज हे खरोखर या संघाच्या वतीनं शासनाच्या GR प्रमाणे हा एक आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आपले लाडके विद्यार्थी जेव्हा या मंचावर बोलत होते तेव्हा आमचं हृदय भरून आलं की खरोखर आम्ही कसे विद्यार्थी घडवले आणि ही पोचपावती आम्हाला आज खरोखर या ठिकाणी मिळालेली आहे. धन्यवाद. मला या ठिकाणी मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेबद्दल मला सार्थ अभिमान आहे. यातील प्रत्येक शिक्षक हा गुणवान आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला घडवण्यामागे तो कधीच मागे पडला नाही. आणि त्यामुळे या शाळेची परंपरा आहे की या शाळेनं भरपूर विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे जे प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत. मी येतो आहे आमच्या मॅडम, ज्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी मी 5व्या वर्गामध्ये ॲडमिशन घेतला, ज्यांनी मला शिकवलं, ज्यांनी मला घडवलं. तर आमच्या गीता तुरकर मॅडम, आपलं पण अभिप्राय आपण व्यक्त करा. माझा मी 1988ला इथं लागलेली आहे ना. मला वाटतं ह्या विनोद भाऊची पहिलीच बॅच होती 5व्या वर्गाची आणि मी नुकतीच जॉईन झाली होती आणि याला 5व्या-7व्या वर्गापर्यंत शिकवली मी. आणि आज सर्व जे आपले माजी विद्यार्थी आहेत इथं आले आणि सर्वांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. थँक्यू मॅडम. त्यानंतर आम्हाला शिकवणारे आमचे गणित विषयाचे शिक्षक मानकर सर यांनी देखील आपलं अभिप्राय या ठिकाणी व्यक्त करावं. गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. मी या शाळेमध्ये 26 जून 1984ला रुजू झालेला आहे. त्या दिवशी फक्त मी एकटाच होतो शाळेमध्ये, फक्त मी एकटाच होतो. त्याच्यानंतर भैयालालजी हरिंगखेडे आले. विद्यार्थी आपल्याला भेटावं, आपण त्यांना भेटावं. परंतु आज शासनाच्या परिपत्रकामुळे सर्व माजी विद्यार्थी माझ्यासमोर आहेत, प्रत्यक्ष भेट झालेली आहे. यामध्ये मी खूप आनंदित झालेलो आहो. आणि माझा विषय होता गणित. गणित हा असा विषय आहे की त्या विषयामध्ये शासनाने आता पाबंदी घातलेली आहे पनिशमेंटला, परंतु सुरुवातीला पनिशमेंट करावं लागतच होतं. आता यामुळे आता मी जास्त तर काही बोलणार नाही. हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे संपन्न झालेला आहे. आम्ही खूप खुश झालेलो आहोत. एवढंच बोलून मी आपलं मनोगत बंद करतो. धन्यवाद सर. मी बांगरे मॅडमला विनंती करतो की त्यांनी देखील आपला अभिप्राय व्यक्त करावा. नमस्कार सगळ्यांना, माझा नमस्कार आहे. मी
या ठिकाणी 1996ला आली होती आणि 1999पर्यंत होती आणि त्यानंतर पुन्हा 2003ला आली आणि 2006ला परत इथे गेली. पण तरी आता या ठिकाणी जे मी पाहिलेलं आहे की जे माझे विद्यार्थी आहेत, मी ज्या विद्यार्थ्यांना 5व्या वर्गापासून फक्त 7व्या वर्गापर्यंत शिकवलं, ते मुलं आज दिसल्यानंतर जेव्हा त्यांच्या मनावर हसू येते आणि जे आपल्याशी बोलतात तेव्हा इतकं सुंदर वाटते आणि इतका आनंद होतो की ते शब्दात व्यक्त करणं हे कठीण जाते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अतिशय चांगला असतो. आणि या ठिकाणी पुष्कळशी माझ्या विद्यार्थ्यांची आज भेट झालेली आहे. मी या शाळेचीच माझी शिक्षिका आहे. आता या ठिकाणून मी रिटायरमेंट झालेली नाही आहे, पाटेकरून झाली, पण माझ्या जीवनामध्ये संघर्ष खूप आलेला आहे. मी या ठिकाणून खूप ठिकाणी गेलेली आहे. या ठिकाणून किनीपर्यंत, साकोलीपर्यंत, पाटेकुरा आणि शेवटी पाटेकुराहून रिटायर झालेली आहे. म्हणजे माझ्या जीवनामधला संघर्ष आहे ह्या विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे आणि त्या संघर्षामधून मी सुद्धा खूप काही शिकलेली आहे. आणि जीवनामध्ये शिकायचं असेल तर काहीतरी सोडावं लागते. तसं मी माझ्या कुटुंबाला सोडून हा सगळा संघर्ष सहन केलेला आहे आणि आज मी अतिशय आनंदित आहे आणि माझे विद्यार्थी दिसले त्यामुळे अधिक आनंद झालेला आहे या ठिकाणी. धन्यवाद. थँक्यू. दिनांक 28 डिसेंबर 2025ला हरिहरभाई पटेल हायस्कूल चिरचाळबांध या शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघाचं मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याच्यामध्ये श्रेय आमचे याचे बांद्रे सर यांना जात आहे आणि ह्या मेळाव्याअंतर्गत सगळे विद्यार्थी इथं एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी जुन्या आठवणींना आपला उजाळा दिला आणि त्याच्यातून त्यांनी प्रत्येक शिक्षकांनी त्यांच्यावर जे कार्य केलं ते कार्यानुसार ते कसे यशस्वी घडले, यशस्वी विद्यार्थी बनून आज ह्या देशाचे सुद्धा नागरिक बनले आणि आपले आयुष्य उज्ज्वल केलं. यामध्ये सगळ्यांनी आपले अनुभव सांगितले आणि त्या अनुभवाअंतर्गत त्यांनी आपले जे अनुभव सांगितले त्या अनुभवामधून आम्हाला जे मार्गदर्शन म्हटलं आम्ही आधी केलं, पण त्यांचे जीवन कसे घडले आणि ते जीवन घडताना त्यांना काय काय अनुभव आले हे सांगताना त्यांचे ज्यांनी अनुभव सांगितलं त्यानुसार आमचे मन आणि अंतःकरण खरोखरच भरून आले. मी फक्त लायब्ररी होती, मी जास्त शिकवण्याचं काम केली नाही, तरीसुद्धा ह्या इथल्या जे विद्यार्थी घडले खरोखरच आमच्या ह्या शाळेने हे विद्यार्थी घडवलं आणि दीर्घोत्तर त्यांनी अशीच उन्नती करत राहावी, प्रगती करत राहावी आणि असंच नाव उज्ज्वल होत जावं हीच विनंती करते. धन्यवाद मॅडम. कांबळे मॅडम, आपण देखील अल्पसा या ठिकाणी आपण नमस्कार. मी प्राध्यापक कांबळे मॅडम. तर आज या ठिकाणी 28/12/2025ला हा माजी विद्यार्थी मेळावा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि शासनाच्या परिपत्रकानुसार आमच्या HM सरांनी, बांद्रे सरांनी हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आणि त्याचबरोबर जे जुने विद्यार्थी होते ते सगळे एकत्रित जमले आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या मात्र म्हणजे ताज्या झाल्या. आणि एवढंच नाही तर त्याचबरोबर त्यांनी आपल्या प्रत्येक शिक्षकाबद्दलची जी खूबी आहे, महत्त्व आहे, ते महत्त्व त्यांनी सांगितले आणि ह्या शाळेने ह्या वेळेतली म्हणजे शिक्षकांनी ह्या विद्यार्थ्यांना कसं घडवलं, त्यांच्यावर कसं संस्कार दिले हे मात्र त्यांनी सांगितलं. आणि एवढंच नाही तर जे आजी विद्यार्थी आहेत त्या आजी विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्याचबरोबर परिश्रम कसं करावं आणि पुढं कसं जावं त्यातील जो मार्ग आहे तो मार्गसुद्धा त्यांनी सांगितला आणि त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना बघून आमचं अंतःकरण भरून आलं आणि मोठमोठ्या ठिकाणी मात्र ते विविध क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यामुळे आमचं जे मन आहे ते अभिमानानं भरून आलं आणि त्याचबरोबर खरोखरच या ठिकाणी सगळ्यांची मात्र म्हणजे भेट झाली, सगळे आनंदाने मात्र या ठिकाणी वावरलं, त्याबद्दल मात्र मला खूप आनंद वाटतो. करतील. सर, एक ह्या शाळेचा अभिमान मला याच्यासाठी वाटतो. मी गावात आमदारच्या कार्यक्रमाला होतो. तिथं आमदारांनी म्हटलं या शाळेचा विद्यार्थी जेव्हा कलेक्टर होईल तेव्हा मी त्याचा सत्कार करण्यास येईल. मी म्हटलो सर माझा विद्यार्थी कलेक्टर आहे, उके सरचा मुलगा. सर म्हणे ह्या अशाच गुरूंची आम्हाला आवश्यकता आहे. एक आपला विद्यार्थी इथं शिवनी टोल्याचा जज झालेला आहे. PSI 2 मुलींचा उल्लेख केलेला आहे आणि सगळे विद्यार्थी आहेत, कोणी लेक्चरर आहे, सिनियर लेक्चरर. आणि याच शाळेचा एक विद्यार्थी नरेंद्र कटरे हा 89च्या बॅचला नागपूर युनिव्हर्सिटी फर्स्ट आहे, गोल्ड मेडलिस्ट. तर असे विद्यार्थी इथं घडले आणि अशा ठिकाणी येणे म्हणजे एक माझं सौभाग्य समजतो. थँक्स. त्यानंतर मी GM दुधबरी सर आजच्या या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलक होते, ते देखील आपला अभिप्राय व्यक्त करतील असं मी त्यांना विनंती करतो. काय बोलावं माने सर शाळेबद्दल.
शब्द पुरे पडतात अशी शाळा आहे ही. मी आपल्या भाषणातच बोललो, जर ओटी चौधरी सरांनी मला इथं 5व्या वर्गापासून आणलं असतं तर एक वेगळा दूधबरी घडला असता. आणखी जो घडला ते घडला, पण एक वेगळा घडला असता. खूपच छान आहे सर शाळा. शाळेच्या काय ते प्रत्येक शिक्षक जे शिकवत होते शाळेत खरोखर सर्वस्व अर्पण करत होते सर. ते साम दाम दंड भेद जे विद्या छडी लागे चमचम विद्या ये घमघम असे म्हणायचे. आज शिक्षकांकडून छडी गायब झाली आहे सर. त्याचाच परिणाम थोडासा हे झालेलं आहे. नाहीतर आधीचे शिक्षक सर्वस्व अर्पण करून विद्यार्थ्याला घडवण्याचे काम करत होते. यात काही वाद नाही माने सर. धन्यवाद. थँक्यू माने सर. हां मॅडम. नमस्कार, मी उमा हत्तीमारे. मी 2007मध्ये इथं 11वी आणि 12वीला विद्यार्थिनी होते आणि खूप दिवसानंतर आमचे जुने शिक्षक मला मिळाले. मला खूप आणि आनंद झाला आणि तो म्हणतात मन गार्डन हो गया. आणि इथं आल्याच्या नंतर खूप छान वाटत आहे सर. माझे नाव कमलेश्वरी कोरे. मी पण 2007ची विद्यार्थिनी आहे. मला अशी शाळा म्हटलं तर कुठेही नाही. माझी शाळा खूप चेंजेस झाले आहेत, पण ह्या शाळेला जो मला मिळाला आहे, ह्या शाळेपासून मला जो मिळाला आहे तो कुठल्याही शाळेतला मिळाला नाही. आणि खरा पायवा म्हटलं तर मला माझ्या ह्याच शाळेतून घडलेला आहे. ओके, थँक्यू. नमस्कार, माझं नाव भारती डोये आहे. मी ह्या शाळेची हरिहरभाई पटेल कॉलेजची विद्यार्थिनी आहे. माझी विद्यार्थिनी आहे. इथे आज खूप दिवसांनी जुन्या आठवणी म्हणजेच लहानपण जगल्यासारखं वाटत आहे. असं वाटत आहे की पुन्हा शाळेत दाखल व्हावं आणि पुन्हा ह्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राहावं. त्यांनी फक्त आम्हाला पुस्तकी ज्ञान शिकवलेलं नाही आहे, तर त्यांनी आम्हाला आमचं जीवन घडवलेलं आहे. आणि अशा सरांना, अशा मार्गदर्शकांना सगळ्यांनाच अशा यशस्वी होण्याकरता त्यांनी मदत करत आहेत. हे बघून आम्हाला, आणि आम्ही ह्या कॉलेजचे विद्यार्थिनी आहोत, हे आम्ही गर्वाने सांगतो की आम्ही हरिहरभाई पटेलचे विद्यार्थिनी आहोत. आम्ही तितीमारे सरांचे विद्यार्थी आहोत. आम्ही बांद्रे सरांचे विद्यार्थिनी आहोत. आम्हाला गर्व वाटते हे बोलताना. आणि आम्हाला आज हे आजचे दिवस हे अविस्मरणीय राहील. आणि पुन्हा सर, आमची रिक्वेस्ट आहे, आम्हाला पुन्हा माझी विद्यार्थी संमेलन घेऊन पुन्हा तुम्ही आमंत्रित करा. आम्ही पुन्हा नक्की येऊ. धन्यवाद सर. सर, आणि मला बोपचे सर आणि रांगडाले सर हे इथे दिसले नाही. मी त्यांना खूप मिस केला. आणि तो बोपचे सरांचे नाही का भातुकलीच्या खेळामधून मी राजा आणि गाणी ह्या कार्यक्रमात आली आणि तो गाणं मला ऐकायला नाही मिळाला. मला त्याबद्दल खूप कमतरता वाटली सर. या ठिकाणी आमचे मित्र जयपाल ठाकूर सर हे देखील आजच्या मेळाव्याप्रसंगी आपला अभिप्राय व्यक्त करतील. सर्वप्रथम इथं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व गुरुवर्यांना माझा मानाचा मुजरा. या ठिकाणी मी जो उभा आहे याची खरोखर पावती जर असेल तर माझ्या गुरुवर्यांना देतो. कारण इथं उभं राहण्याचे सामर्थ्य, इथं उभं राहण्याची जर हिंमत, इथं उभं राहण्याचं जे सर्व काही जे दिलं असेल ते माझ्या गुरुवर्यांनी दिलं. आणि खूप दिवसापासून माझ्या मनामध्ये खंत होती की आज मला वाटतं 2001पासून 2025 सुरू आहे. जवळजवळ 24 वर्ष झालेले आहेत. आणि 24 वर्षापासून एकही माझी विद्यार्थी संमेलन झालं नाही. हे कुठेतरी मनामध्ये खंत होती. आणि आज खूप उशिरा का होईना आदरणीय बांद्रे सर, माझे गुरुवर्य, यांच्या संकल्पनेतून, यांच्या मार्गदर्शनातून माझी विद्यार्थी संघ स्थापन झाला. आणि का होईना सगळे विद्यार्थी जरी उपस्थित जरी नसले, पण या ठिकाणी बहुसंख्य या शाळेचे माजी विद्यार्थी इथं उपस्थित झाले आणि सगळे स्टार इथं उपस्थित झाले. आणि इथले जे आम्हाला जे मार्गदर्शन करणारे जे गुरुजी होते ते सगळे स्टार होते. आणि सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा जो भाव होता तो खरोखर आज कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासारखा आहे. कारण एखादा घरचा विद्यार्थी नाही शिकला तर बापाला तेवढा आनंद होत नसतो, पण त्याच गुरुजीला, शाळेमध्ये जो गुरुजी असेल, घरी बाप असेल, पण त्याच गुरुजीला वर्गातील किंवा शाळेचा एखादा विद्यार्थी जर वरच्या वर्गावर कुठे जात असेल, वरच्या पदावर जर जात असेल तर सगळ्यात मोठा आनंद त्या शिक्षकाला होतो. कारण समाजामध्ये आपण बघतो, एखाद्या विद्यार्थी चुकीच्या वागत असेल तर समाज काय म्हणतो, तुझ्या मास्तरानं तुला असं शिकवलं का रे. बघा, समाज
चुकला विद्यार्थी तर गुरुजीला बोटं देतो आणि एखादा विद्यार्थी जर चांगला जर वागला असेल तर आपण समाज काय म्हणतो, हा कोणाचा पोरगा होय, कोणाच्या गुरुजीनं शिकवलं हे नाही विचारत, पण त्या गुरुजीला आणि त्या विद्यार्थ्यालाच माहीत असते. आणि म्हणून मला आजच्या प्रसंगी एवढंच म्हणून असं वाटते की ह्या शाळेनं जे काही दिलेलं आहे, नोकरी लागणे हा दुय्यम भाग आहे, नोकरी जरी लागली नसेल पण आज जिथला जो प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या जीवनामध्ये एक यशस्वी झालेला आहे. कारण ह्या शाळेनं इथं जे काही शिक्षण दिलेलं आहे, जे काही एज्युकेशन दिलं आहे, एक चांगला विद्यार्थी कसा घडावा, जीवनामध्ये जीवन कसं जगता येईल याचे एक जीवन कौशल्य, याचे एक वास्तुपाठ या शाळेनं दिलेलं आहे. आणि म्हणून सर्वप्रथम या प्रसंगी माजी विद्यार्थी संघाच्या वतीनं या सर्व गुरुवर्यांचं मी आभार मानतो आणि कोटी कोटी त्यांना नमन करतो. पारस कटरे सर, आपण देखील आपला अभिप्राय या ठिकाणी व्यक्त करावा. मी पारस कटरे या विद्यालयात 1990मध्ये 8व्या वर्गात मी इथं प्रवेश घेतलेला होता आणि 1996मध्ये 12वा वर्ग उत्तीर्ण झालो. मी सुद्धा प्राथमिक शिक्षक होण्याचं एक स्वप्न पाहिलेलं होतं, परंतु ते मला होता आलं नाही. परंतु एक कविता आम्हाला आमच्या सरांनी, त्या कवितेची मला आठवण येते, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. या कवितेप्रमाणे मी हिंमत हारलो नाही, पुन्हा पुन्हा प्रयत्न केलो आणि मी 5 विषयात MA केलो आणि आता सध्या मी ज्युनियर कॉलेज, रवींद्र ज्युनियर कॉलेज चोपा येथे ज्युनियर कॉलेजवर कार्यरत आहो. मी सर्वप्रथम मी बांद्रे सरांचं इथं अभिनंदन करतो. त्यांनी एक माजी विद्यार्थी संघ स्थापन केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमाने आम्हाला सगळ्या मित्रमंडळींना एकत्र येऊन आम्हाला भेटता आलं. ही अशी संधी भेटत नाही, आम्हाला एक संधी मिळालेली आहे, यासाठी मी सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. एवढं बोलून आपलं देखील आपलं नाव आणि अभिप्राय व्यक्त करा. माझे नाव रवींद्र कुमार चुनीलालजी पारधी असं आहे आणि मी आता सध्या कार्यरत गणेश महाविद्यालय गुमादवडा या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करतो. माझे आदरणीय गुरुवर्य या ठिकाणी आहेत. सर्व माझ्यासमोर ज्याप्रमाणे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अशी भूमिका माझ्यासमोर आहेत. आणि माझ्या जवळ माजी विद्यार्थी संघाचे सर्व सदस्य, अध्यक्ष, कोषाध्यक्ष हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून आजच्या प्रसंगी उपस्थित आहेत. प्राचार्य महाविद्यालयाचे आर्य बांद्रे सर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली आजच्या स्नेहसंमेलनाचे जे आयोजन करण्यात आले त्या दुसऱ्या दिवसाचा आज सोहळा सुरू आहे. माजी विद्यार्थी संमेलनाच्या माध्यमातून अनेकांशी, आमचे गुरुवर्यांशी अतिशय प्रेमस्वरूप अशी आमची या ठिकाणी भेट झाली आणि प्रत्येक जेव्हा आमच्या गुरुवर्यांना मी भेटलो असं वाटलं की मी याच ठिकाणी मी विद्यार्थी आहो सध्या. आणि आदरणीय माझे मानकर सर यांचं गणित आणि भूमितीचे उदाहरण आजही प्रमेय लक्षात येतात. इकडे विज्ञान शाखेचे आमचे आदर्श म्हणून शिक्षक ओटी चौधरी सर यांनी जे आम्हाला सायन्स शिकवला, सर्वाधिक अंक 10व्या वर्गात घेतलेले आहेत. मी माझे मराठी साहित्याचे आणि वाङ्मयीन क्षेत्रात असे पारंगत असणारे आदरणीय तितीरमार सर माझे गुरुवर्य आहे. त्यांच्या विषयात मी मराठीचा प्राध्यापक आहो ही गर्वाची गोष्ट आहे. अशा महान विभूतींचं आयोजन आजच्या प्रसंगी एवढे बोलून मी आपल्या 2 शब्दांना विराम करतो. जय हिंद, जय भारत. या ठिकाणी आमचे सर हे देखील आपला अभिप्राय या ठिकाणी व्यक्त करते. VPH कामते सर, आज 28 डिसेंबर 2025ला स्नेहसंमेलनाचं दुसऱ्या दिवशी आजी आणि माजी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या आजी आणि माजी मेळाव्यात जे माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मोलाचं जे मार्गदर्शन दिलं विद्यार्थ्यांना आणि भविष्यात विद्यार्थ्यांसाठी जे
संघटना म्हणजे आजी आणि माजी विद्यार्थी संघटना स्थापन केल्यामुळे पुढे ग्रामीण भागातील गरीब होतकरू मुलांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून मदत होईल. यासाठी जे ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे स्पर्धात्मक परीक्षेत उंच झेप घेतील आणि या हेतूने आजी आणि माजी विद्यार्थी संघ हरिहरभाई पटेल हायस्कूल चिरचाळबान येथे स्थापन करण्यात आला आणि हा हेतू अत्यंत महत्त्वाचा ठरला. धन्यवाद सर. सर तुम्ही देखील आपला अभिप्राय व्यक्त करा शॉर्टमध्ये सर. नमस्कार, मी भोजराज सुनीलाल ठाकरे. आज दिनांक 28 डिसेंबर 2025ला हरिहरभाई पटेल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबान इथं माजी विद्यार्थी संमेलनच्या माध्यमातून आपण सर्वांची भेट झालेली आहे. या शाळेमध्ये मी 1989 पासून 1994पर्यंत 5 वर्षे शिक्षण घेतलेलं आहे. 1994ला मी 12वी उत्तीर्ण केलेली आहे आणि या शाळेचा या मातीचा मला सार्थ अभिमान वाटतो की ज्या शाळेमुळे मी आज घडलो आणि या पदापर्यंत पोहोचलो. मी सध्या सहाय्यक शिक्षक पदावरत आहे. MA DED BEd MAd हे माझे एज्युकेशन झालेलं आहे आणि आपल्या या शाळेच्या माध्यमातून आम्हाला शिकवणारे सन्माननीय ओटी चौधरी सर, मानकर सर, SM पटले सर, बोपचे सर, रहांगडाले सर, बिसेन मॅडम ते आज या कार्यक्रमाला उपस्थित नाही आहेत. माझे मन खरोखर भरून आलेलं आहे कारण की आपण गेली 31 वर्षाच्या पूर्वी मी या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे आणि या शाळेमुळे मी जे घडलेलं आहे खरोखर मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो आणि खरोखरच सन्माननीय प्राचार्य महोदयांनी माजी विद्यार्थी संघ स्थापन करून आम्हा सर्व विद्यार्थ्यांना बोलवून माझ्या गुरुजनांशी भेट झालेली आहे याचा मला अभिमान वाटत आहे. त्यानंतर फुले सर, आपण देखील या मेळाव्याप्रसंगी आपलं भावना व्यक्त करा. सर्व माझ्या आदरणीय गुरुवर्यांना माझे नमस्कार. तसेच सर्व माजी विद्यार्थी बांधवांना माझे नमस्कार. मी या महाविद्यालयामध्ये वर्ग 8 पासून 12वीपर्यंत शिक्षण घेतला. 2001ची माझी 12वीची बॅच होती. या महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंदांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना जे ज्ञान दिले, जी शिस्त लावली आणि जे आमच्यामध्ये एक घडवणूक केली त्यावर मी खूप प्रभावित आहे. ही माझ्यासाठी एक पावनभूमी आहे. नेहमी इथल्या शिक्षकांच्या मला प्रेरणा, इथले शिक्षक माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. या शिक्षकांच्या आदर्श घेऊनच मला सुरुवातीलापासूनच वाटत होतं की मी यांच्यासारखाच शिक्षण क्षेत्रामध्ये यायला पाहिजे आणि आज मी माझ्या शिक्षकांच्या पावलावर पाऊल टाकत प्राध्यापक म्हणून माऊली ज्युनियर कॉलेजमध्ये की हाच विषय मी तिथं घेत आहे. तसेच बोपचे सरांच्या भूगोल हा विषय मला आवडता विषय आहे. एवढे बोलून मी आपले मनोगत समाप्त करतो. ज्यांनी आम्हाला शिकवलं, ज्यांनी आम्हाला घडवलं असे आमचे आदरणीय प्राध्यापक चुटे सर यांनी देखील आजच्या या मेळाव्याप्रसंगी आपलं अभिप्राय व्यक्त करावं. सर्व माजी विद्यार्थी एकत्रित झाले आणि त्यांनी आपले व्यवस्थित म्हणजे प्रत्येक शिक्षकासंदर्भात आणि या शाळेसंदर्भात अनमोल असे अभिप्राय दिलं. ऐकून खूप छान वाटलं. आय थिंक ऑल दीज ex-students, they are the rising stars, they are the real heroes and now they are playing the role in this world and in this district. Thank you. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी आमच्याबद्दलच्या अतिशय प्रेमळ भावना आपण या ठिकाणी व्यक्त केल्या आहात. यानंतर माझे मित्र धर्मेंद्र सर या ठिकाणी आपला अभिप्राय या प्रसंगी व्यक्त करतील. धन्यवाद सर. नमस्कार, मी धर्मेंद्र कुमार मेहर. मी हरिहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचा प्राध्यापक आहे. मी मागील 6 वर्षापासून इथं कार्यरत आहे. पण हा जो माजी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मेळावा भरवण्यात आला आहे
हा ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक यासाठी की या मेळाव्यासाठी जवळजवळ 30 वर्ष अगोदरच्या जुन्या विद्यार्थ्यांपासून ते आत्तापर्यंतचे विद्यार्थी या मेळाव्यात उपलब्ध होते. काही विद्यार्थी आणि होतकरू विद्यार्थी, जे विद्यार्थी इथून घडून गेलेले आहेत, ज्यांचा एक स्वतःचा इथला एक इतिहास आहे आणि ते आज स्वतःचाही इतिहास बनवत आहेत. या इतिहासानंतर त्यांनी घडवलेल्या अनुभवाचा फायदा नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना होईल. आणि माजी विद्यार्थ्यांचा हा जो संघ आहे हा इथंच थांबणार नाही आहे. पुढे सुद्धा असाच मेळावा, असाच संमेलन पुढच्या काळातही आम्ही आयोजित करू आणि जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांना आम्ही समोर घेऊन येऊ. आणि जे आजी विद्यार्थी आहेत, जे कार्यरत विद्यार्थी आहेत, जे शिक्षण घेत आहेत, त्या विद्यार्थ्यांना आमच्या विद्यार्थ्यांच्या, माजी विद्यार्थ्यांचा फायदा नक्कीच मिळेल, त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा नक्कीच मिळेल. कारण आम्ही एक हिरा शोधण्यासाठी गेलो तर तो मिळत नाही, पण आम्ही संपूर्ण हिरे एकत्र जर आणत असू तर नक्कीच आमचं ते अहोभाग्य आहे. मी पुढेही असंच एक आशा ठेवेल की आमचे हे सगळे जे माजी विद्यार्थी आहेत विद्यालयाचे, हे सगळे माजी विद्यार्थी या ठिकाणी असेच एकत्रित येत राहतील, आमच्या शब्दांना मान देतील आणि पुढे या कार्यक्रमाला अजून सुंदरात सुंदर बनवण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू. धन्यवाद सर. एक मिनिट. यानंतर आमचे मित्र जे आमच्यासोबत शिकले आणि आज खूप मोठ्या पदावर कार्यरत आहेत, असे आमचे मित्र राजू या ठिकाणी आपला अभिप्राय व्यक्त करतील. धन्यवाद सर. आज या ठिकाणी जे माजी विद्यार्थी संमेलन हरिहरभाई पटेल आणि ज्युनियर कॉलेज चिरचाळबांध या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या खूप असं सुंदर योग आलेला आहे आज की आमचे जे मित्र या ठिकाणी जे खूप वर्षापासून आम्ही सोबत होतो आणि वेगवेगळ्या पदावर गेले आणि आज या ठिकाणी सगळे भेटत आहोत आम्ही. असं एवढं सुंदर योग आलेला आहे की म्हणजे मन भारावून गेलेलं आहे. आणि जेणेकरून 1 ऑक्टोबर 2025चा जो GR आहे की माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा, माझे नाव राजेंद्र कैलासराव कटरे. मी सध्या समग्र शिक्षा अभियान या ठिकाणी साधन व्यक्ती या पदावर पर्यवेक्षक यंत्रणेमध्ये कार्यरत आहे. आणि योगायोगाने एक बोलावं लागतो की मी ज्या शाळांवर जातो आणि शाळांमध्ये मी विचारत असतो की तुमच्या शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन झाला काय, आणि त्याचा अहवाल घेत असतो. आमची पर्यवेक्षक यंत्रणा जेव्हा भेट देते शाळेला आणि त्या शाळेमधून आम्ही अहवाल घेत असतो. आणि योगायोगानं आता माझ्याच शाळेमध्ये मला येण्याचा योग आला आज, तर एवढं मन म्हणजे भारावून गेलं आहे आणि असा आनंद वाटत आहे की माझे गुरुवरी या ठिकाणी भेटत आहेत. जवळपास जसं माझ्या एका मित्रांनी म्हटलं, ठाकरे सरांनी, की आम्ही जवळपास आता या ठिकाणी 30 ते 35 वर्षाच्या नंतर भेटत आहोत. 30 ते 35 वर्ष लोटून गेलेत आम्हाला या ठिकाणी भेटायला. तर जुन्या आठवणी या ठिकाणी येत आहेत. माझे 101 जे गुरुवारी आहेत, जे निष्णात पदवी आणि त्यांचं जे तासिका आणि त्यांचं जे लेक्चर आम्हाला अजूनही आठवतो. तर एक प्रसंग आणि एक क्षण आम्हाला या ठिकाणी आठवतो. तर एका मित्रांनी म्हटलं होतं की आमच्या सरांची एक तासिका घ्यावी आणि जेणेकरून आम्ही सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी तासिकेमध्ये बसावं. तर असा योग एखाद्या वेळेला आम्ही घरून आणूसुद्धा, आम्हाला ओटी चौधरी सर असतील किंवा आमचे बांद्रे सर असतील किंवा आमचे तितीरमारे सर असतील, त्यांच्या तासिकेला आम्ही खरोखर बसू. त्यावेळी आम्हाला खरोखर आम्ही विद्यार्थी होऊ. आज जरी आम्ही कोणत्या एखाद्या पदावर असू किंवा ज्या काही कार्यरत आहोत, पण आम्ही त्यावेळी खरोखर विद्यार्थी म्हणून तो एक क्षण अनुभवणार आहोत. आणि आज या ठिकाणी जे शासनानं जे परिपत्रक आणलं आणि जो GRच्या माध्यमातून जे CSR जमा करायचं आहे, ॲक्च्युअल 2 प्रेरणेतून हा जो अभियान आलेला आहे किंवा जो GR आलेला आहे, CSR जमा करणे, ज्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या दृष्टिकोनातून त्या शाळेला काही मदत मिळेल त्या याच्यातून आजसुद्धा आम्ही सर्व विद्यार्थी जे आहेत, माजी विद्यार्थी, त्याने आम्ही सर्वांनी जमा करून 21,000चा फंड आज या ठिकाणी आम्ही शाळेला दान केलेला आहे. तर या निमित्तानं सर्व माजी विद्यार्थी आणि कोणी 1,000, कोणी 500, कोणी 2,000 असे जमा करून आज 21,000चा फंड आम्ही या हरिहरभाई पटेल या शाळेला दिलेला आहे. आणि त्या माध्यमातून शाळेमध्ये जे काही कमतरता असेल किंवा जो काही
शाळेला करू इच्छित म्हणजे वाटेल ते करतील. माननीय प्राचार्य बांद्रे सर यांच्या माध्यमातून हा माजी विद्यार्थी संमेलन या ठिकाणी संपन्न झाला. त्याबद्दल मी त्या प्राचार्यांचे आणि सर्व शाळेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि विनोद भाऊ माने यांनी हा प्रसंग या ठिकाणी आणलेला आहे, त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर, तुम्ही देखील या ठिकाणी आपलं अभिप्राय या ठिकाणी व्यक्त करा. तुम्ही चालू द्या. नमस्कार, मी एल.एफ. लांडगे सर. मी या शाळेचा पर्यवेक्षक. माझे या शाळेची नियुक्ती 1997 पासूनची आहे आणि आमच्या मनात जी कल्पना होती त्या कल्पनेचा साक्षात आज माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनाच्या निमित्त झालेला आहे. आजचा कार्यक्रम हा अविस्मरणीय अद्वितीय असा झालेला आहे. माझी थोडी खंत आहे की मी 1997ला जॉईन झाल्यामुळे माझे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्यांना फोन करूनसुद्धा ते आज या कार्यक्रमापर्यंत पोहोचू शकलेत नाहीत. त्याबद्दल थोडीशी खंत आहे. बाकी कार्यक्रम एकदम उत्कृष्ट झाला. माने सराचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. दुधबरे सर यांचंही खूप खूप अभिनंदन की त्यांनी उत्कृष्ट सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सर्वच माजी विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन की त्या सर्वांनीच या शाळेविषयी आम्ही कसे घडलो या संबंधाने आपले विचार विद्यार्थ्यांसमोर ठेवलेत. त्याबद्दल मी सर्वांचं पुनश्च अभिनंदन करतो आणि आभार मानतो. थँक्यू. मेश्रामजी, तुम्ही आपलं शेवटचा अभिप्राय या ठिकाणी व्यक्त करा. मदत व्हा. धन्यवाद सर. मी डी बी मेश्राम. 1996मध्ये या शाळेत आलो ट्रान्सफर होऊन. माझ्या गुरूंना सांगितलं की समोर बघायचा मागे बघायचा नाही. जो बीज याला पाणी देईल तो समोर वाढेल असे माझ्या गुरूंना शिक्षा दिला. समोर वाढायचं कधी, मागे पाहायचा नाही. मी 10वीत नापास झालो एक वेळेस, पण त्या गाडीच्या मागे लिहिला होता की पुन्हा प्रयत्न करो, पुन्हा प्रयत्न करो, आगे प्रयत्न करने वाला कभी पीछे हटता नहीं. और 1996 के बाद जब ये मूर्तियों को मैं देखता हूँ तो मेरे को दिल भर के आता है कि ऐसी मूर्ति कभी दिखने को मिली कि आज दिखने को मिली. सहयोग ऐसा मिला. हमारे प्राध्यापक साहब, प्राचार्य साहब आर.एच. बांद्रे सर ने ऐसी महिमा जाहिर की कि मैं एक दिन अपना नाम रोशन करूँगा. धन्यवाद. तर मित्रांनो, ही होती शाळा. माझी नाही तर माझ्या सगळ्या मित्रांची, ज्या शाळेनं आम्हाला घडवलंच नाही तर आमच्यावर संस्कार दिले. आणि त्या शाळेचं नाव आहे हरिहर भाई पटेल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, शिरचाळबान, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया. या शाळेनं अनेक विद्यार्थी घडवले, जे शिक्षक आहेत, जे अधिकारी आहेत, जे वकील आहेत, जे डॉक्टर आहेत, जे MPSC झाले, जे UPSC झाले, जे इंजिनियर झाले. अशा या शाळेला मी या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. माझ्या गुरुवर्यांना या ठिकाणी दंडवत प्रणाम करतो आणि पुढील भविष्यातील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि नवीन वर्षाच्या पुनश्च माझ्या गुरुवर्यांना आणि सर्वांना खूप खूप असंख्य हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. 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 समारोप थोडक्यामध्ये GM दुधबरे सर करतील. भाऊ काही बोलत आहेत माने सर, एक मिनटं बोल. सर्वांना मी आपल्या शिक्षकांना नमस्कार करतो. ही शाळा एक म्हणाल तर महत्त्वपूर्ण चांगली आहे. कशी की मी 2013मध्ये 12वी या शाळेतनं पास होऊन गेलो आहे. त्या दिवस माझा एक अत्यंत असा दुःखद मन लागत होतं की मी ह्या शाळेमध्ये 5 वर्ष म्हणा 3 वर्ष 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी 5 वर्ष ह्या शाळेत राहून माझ्या जीवनामध्ये अशा अनेक म्हणाल तर कष्ट, पण माझे शिक्षक आणि माझ्या सर्व शिक्षकांनी ह्या शाळेला म्हणा जसं की एक दिवस शिक्षकची सुट्टी कधी राहत असेल त्यांना सुट्टी घेत, पण दुसरे शिक्षक येऊन आम्हाला शिकवत होतं. पण असा एक दिवस मी नाही जात होता की ह्या शाळेत ना की विद्यार्थ्याचा कोर्स वाया जाईल किंवा तो अभ्यासक्रम मागे पडेल असा नाही. आणि खूप सुंदर शाळा आहे आमची. आणि ह्या शाळेमध्ये प्रत्येक मी आपल्या लहान मोठ्या विद्यार्थ्यांना सांगतो की आपली शाळा बहुत महत्त्वपूर्ण आहे. त्या शाळेमध्ये जहा आज म्हणाल तर आमच्या शाळेला थोडा शिक्षकांची थोडा कमतरता आहे, इथलीच बात आहे. नाही तर आमची शाळा बहुत महत्त्वपूर्ण आहे. आणि मी आपल्या सर्व शिक्षकांचा आभार मानतो. आणि आज मला येथे येण्या आणि माझ्या सर्व शिक्षकांचा
शिक्षक शेवटचा आभार करतो माने सर. आज माजी विद्यार्थी संमेलन 28/12/2025 विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बांद्रे सरांनी जो एक आगळा वेगळा उपक्रम आणि कार्यक्रम घेतला आहे, त्या कार्यक्रमाबद्दल मी GES हरिहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध पूर्ण शाळेच्या प्रत्येक स्टाफचा, प्रत्येक विद्यार्थ्याचा, प्रत्येक त्या बिल्डिंगच्या एक विटाईचा आभार व्यक्त करतो. आणि आजचे कार्यक्रम बांद्रे सरांच्या अध्यक्षतेखाली आजचे कार्यक्रम इथे संपले असे मी जाहीर करतो. जय हिंद, जय भारत.